नमस्कार. आपण सध्या पाहतोय जगामध्ये शस्त्र निर्मितीची होड लागली आहे आणि त्यामध्ये भारत सुद्धा कुठेही मागे नाही आहे. मात्र 29 तारखेला रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी जगाला हादरवणारी एक घोषणा केली. त्यांनी एक अशी टॉर्पिडो जी न्यूक्लिअर एनर्जीवर चालते त्याची यशस्वी चाचणी केलेली आहे. ही टॉर्पिडो इतकी घातक आहे, हिरोशिमा येथे जो न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्यात आलेला होता त्यापेक्षा 100 पट जास्त त्याची विनाशकारी शक्ती आहे. तर काय त्याचं नाव आहे आणि काय वैशिष्ट्य आहे आणि याबाबत पुतिन यांनी काय म्हटलं आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 29 तारखेला रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी याबाबतची घोषणा केली. रशियाने न्यूक्लिअरवर चालणारी पोसायडॉन नावाची ही टॉर्पिडो आहे, महाकाय टॉर्पिडो, त्याची यशस्वी चाचणी केली आहे. तर हे पाण्याखाली चालणारं एक न्यूक्लिअर वेपन आहे जे सबमरीनमधून यूज केलं जातं. पुतिन यांनी घोषणा केली त्यावेळेला याचं वर्णन काय केलं की जगात अतुलनीय असं हे शस्त्र असं त्याचं वर्णन केलं. आणि रशियाच्या काही घातक क्षेपणास्त्रापैकी एक हे क्षेपणास्त्र आहे. या अणुशस्त्राला विनाशाचा टॉर्पिडो असं सुद्धा म्हटलं जातं. पोसायडॉन हे रशियाच्या अणुशक्तीचं एक मोठं चांगलं प्रदर्शन आहे, म्हणजेच एक शक्ती प्रदर्शन म्हणून सुद्धा रशियाने याची यशस्वी चाचणी केली आणि जगासमोर त्याची घोषणा केली. तर अमेरिकेसारख्या देशाच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना भेदण्यासाठी म्हणजे आता एका प्रकारे अमेरिकेला चॅलेंज करण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत नेक टू नेक कॉम्पिटिशन करण्यासाठी हे रशियाने लॉन्च केलेलं आहे. समुद्रामध्ये लांब अंतर प्रवास करू शकते हे शस्त्र आणि अणु इंजिनद्वारे हे चालवलं जातं. एक प्रकारे हे ड्रोन असतं. तर हे अणुशस्त्र मी जसं तुम्हाला सांगितलं की हिरोशिमावर जो न्यूक्लिअर बॉम्ब टाकला होता त्यापेक्षा 100 पट शक्तिशाली आहे. आता त्याची एक खासियत आहे, पटकन तेही समजून घेऊया. अंदाजे 24 मीटर लांब आहे, 2 मीटर रुंदी आहे, वजन 100 टन. 1 टनचा जो बॉम्ब होता अणुबॉम्ब जो हिरोशिमावर टाकला होता हे 100 टन आहे. आणि त्याचा वेग जो आहे 185 किलोमीटर पर आवर इन वॉटर, पाण्यामध्ये. आणि इतकं वेगवान आहे तर ते सामान्य नौदल ते पकडू शकणार सुद्धा नाही. आता त्याची जी डेप्थ आहे ती डेप्थ आहे 1000 मीटरपर्यंत ते खाली हे करू शकतं, डुबकी मारू शकतं. आता रेंज आहे, अणुऊर्जाद्वारे चालवणारे ते मोहिमेतून समुद्रात फिरू शकतं आणि 14,000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू शकतं. तर 14,000 किलोमीटरची रेंज आहे. आणि वॉरहेड जे आहे ते 2 मेगाटन अणुबॉम्ब घेऊन जाऊ शकतं. 2 मेगाटन म्हणजे हिरोशिमावर बॉम्ब टाकलेल्यापेक्षा 100 पट जास्त. आता या शस्त्राच्या चाचणीमुळे किंवा न्यूक्लिअर वॉरहेड जे आपण आता पाहतोय वाढवले जात आहेत किंवा न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलपिंग केली जाते आहेत, अमेरिका असो चीन असो, त्यामुळे जगामध्ये शीतयुद्धाची परिस्थिती काही काळ असो ना निर्माण होती आहे. आणि छोटे जे देश आहे सध्या त्यामध्ये जे काही गाझा असो किंवा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सातत्याने चीनसुद्धा व्हिएतनामसोबत ज्या प्रकारे संघर्ष करत असतो त्यातून सातत्यानं युद्धाची संभावना ही निर्माण होतच असते. आणि त्यात अशा प्रकारे शस्त्राच्या चाचणीनं आणखी जागतिक पटलावर त्यातून दबाव निर्माण होतो आणि तणाव निर्माण होतो, टेन्शन वाढतं. तर अशा प्रकारे न्यूक्लिअर वेपन जगामध्ये कोणत्याही देशाला कुठेही वापरण्याची वेळ न येऊ अशीच प्रार्थना आपण नेहमी करत राहू किंवा ही केली पाहिजे. कारण आज आपण ज्या वेळेला जपानवर अमेरिकेने टाकला त्यानंतर कुठेही शस्त्राचा वापर करण्यात आलेला नाही आहे आणि तो वापर होऊ नये यासाठी सुद्धा एक संस्था निर्माण करण्यात आलेली आहे, NSG ज्याला म्हणतात. तर अशा प्रकारे मात्र देश जे आहेत ते अणुशस्त्र निर्मितीवर मात्र भर देताना दिसतात आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असंच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.